विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीचा आज 16वा दिवस. त्र्यंबकेश्वरवरून निघालेली वारी आज येऊन पोहोचले अहिल्यानगरच्या कोरेगाव मध्ये. महत्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यात पहिलं रिंगण पार पडलं होतं, ते म्हणजे गोल रिंगण. त्या गोल रिंगणाच्या नंतर आता अहिल्यानगरच्या कोरेगाव मध्ये उभं रिंगण. काय नेमकी या रिंगणाची परंपरा आहे, कशा पद्धतीने इतिहास लाभलेला आहे, या ठिकाणचे नागरिक आपल्या सोबत आहेत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. काय नेमकं आपल्या गावाचं कोरेगावचं जे उभं रिंगण या ठिकाणी पार पडत असतं, खरं तर मोठा जनसमुदाय या ठिकाणी पोहोचलेला आहे. काय परंपरा आहे? पूर्वीपासून जशी पालखी कोरेगावला चालू झाली तसं इकडून रस्ता होता, या रस्त्याने कोरेगावला जात होती. पण आता हा डांबरी रस्ता झाल्यामुळं इथंच रिंगण तयार होत आहे आणि इथं निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका इथं असल्यामुळं इथं रिंगण घेतल्या जातं. 1 तासभर हा घोड्याचा रिंगणाचा खेळ चालू राहतो इथं, आणि दरवर्षीप्रमाणे इथं कायमस्वरूपी रिंगण होतच आहे. नाथांची पालखी वारी येते या ठिकाणी. काय नेमकं वातावरण गावातलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही या दिवसाची वाट पाहत होते आणि काय तयारी केलेली स्वागत आहे? जशी नाथांची पालखी चालू झाली आहे तेव्हापासून हा नाशिक त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा रूट आहे, आणि या रूटवर फक्त कर्जत ते कोरेगाव हाच 5 किलोमीटरचा मुक्काम आहे. आणि हा मुक्काम जवळचा असल्यामुळं काही दिवस रिंगण होत नव्हतं. पण या 5 वर्षात ट्रस्टींनी आणि गावकऱ्यांनी असं ठरवलं की आपल्याला वेळ असतो त्या वेळात हा रिंगण सोहळा चालू झालेला आहे. रिंगण सोहळा पहिल्यापासून नाही, परंतु पालखी चालू झाल्यापासून, जशी नाथांची दिंडी पंढरपूर चालू झाली तेव्हापासून कोरेगाव हा मुक्काम आहे. आणि हाच छोटा मुक्काम आहे अख्खा, म्हणजे त्र्यंबकेश्वर पासून निघाल्यापासून पंढरपूर पर्यंत एवढाच हा 5 किलोमीटरचा. आणि अतिशय गावात उत्साहाचं वातावरण. ज्यावेळेस सुविधा नव्हत्या, ज्यावेळेस बैलगाडीने येत होती लोक, त्यावेळेस सर्व लोक बैलांसाठी वैरण गोळा करायचे. ज्या वारकऱ्यांची जेवणाची सोय नाही झाली त्याच्यासाठी गावकरी कोरेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात स्वयंपाक करायचे, जेवणाची सोय करायची, निवाऱ्याची सोय करायची. गावात अतिशय उत्साहाचं वातावरण. आणि हा मोठा एक रथयात्रा आणि हा दिंडी सोहळा. म्हणजे पूर्वीतल्या काळातलं वारीचं जे स्वरूप होतं आता ते बदलत चाललेलं आहे. बदलत फार ऍडव्हान्स झालेलं आहे. आता फार सुधारणा झालेली. तर आता पहिलं पूर्वीच्या काळी प्रत्येक माणसाला वारकरी आल्यानंतर कुणी 100 नेणे, कुणी 50 नेणे, जेवायला घरी न्यावं लागतं अशी अपेक्षा असते. परंतु ते भेटत नाहीत. प्रत्येकाची जेवणाची सोय झालेली अतिशय. आणि मग ग्रामपंचायत किंवा जे शासकीय निधी यांच्यातनं त्यांची निवाऱ्याची सोय झालेली आहे. सध्या दवाखान्याची सोय झालेली. विश्व हिंदू परिषदेसारख्या काही संस्था इथं त्यांचे दवाखाने आहेत बरोबर. ते लोक वैद्यकीय सुविधा देतात. म्हणजे आता प्रायव्हेट कडे जायची गरज नाही. अतिशय चांगल्या पद्धतीत. विशेष म्हणजे 3 वर्षापासून की वारीचा सगळ्यात मोठा अडचणी जो असायच्या त्या टॉयलेटच्या असायच्या, ते टॉयलेट शासनाने दिलेले आहेत. अतिशय व्यवस्थित आणि अतिशय शिस्तीत पालखी सोहळा आणि स्वच्छता. फार गावात स्वच्छतासाठी आपण बघितलं असेल की कोरेगावचा एक वेगळा इतिहास आहे. खरं तर कोरेगाव दिंडी मार्गातलं सगळ्यात छोटं अंतर जे असेल वारीचं, तर ते कोरेगावचं आहे. खरं तर कर्जत ते कोरेगाव हे अंतर 5 किलोमीटरचं असल्यामुळे याच अंतराच्या मध्यभागी या ठिकाणी रिंगण घेतलं जातं. दादलीच्या गोल रिंगणानंतर हे सरळ रिंगण या ठिकाणी होत असतं. आणि या गावकऱ्यांचं या ठिकाणी जे वारीचं स्वरूप बदललेलं आहे, ती वारीची परंपरा बघितली किंवा वारीत असलेली संख्या जी होती ती संख्या आता वाढली. आणि वारकऱ्यांना देखील या ठिकाणी वारीच्या दरम्यान वेगवेगळ्या आणि चांगल्या सुविधा देखील या ठिकाणी भेटू लागल्या. कॅमेरामन तुषार डेप्लेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर, कोरेगाव.